मी एकटी आहे. माझे मिस्टर सुद्धा माझ्याबरोबर नाही. माझा एक मुलगा माझ्या सोबत असतो. पैसे-बिसे दोघंही देतात. मिस्टरही, मुलंही, निवडणुकी ते सांभाळतात. पण माझ्या मागे ते कुठल्या राजकारणात, कुठल्या स्टेजवर किंवा कुठल्या घराखाली मीटिंग असेल ना, तरी माझे मिस्टर येत नाही. आणि ते चार चौघात असले ना, तरी कोण त्यांना ओळखणार नाही म्हणतात ताईचे मिस्टर. फक्त आमचं घरातल्या प्रोग्राममध्ये आम्ही दोघं एकत्रित असतो. का असतं मिस्टर मागे-मागे आले ना, मग ती बाई मोकळ्यापणाने काम नाही करू शकत. हं. नगरसेविका झाले की मिस्टरच अर्धं काम करतात. त्यांचे पतीच जसे काय नगरसेवक झालेत. बघा आमच्या महानगरपालिकेत. त्या महिला बिचारा नावाला येऊन बसतात. त्यांना लिहून दिलं जातं. मग त्या बोलणार. मी तर महिलेला सांगते असं करू नका. तुमचे विचार, तुम्हाला जे वाटतं, निर्णय क्षमता ही तुमची वाढून तुम्ही निर्णय घ्या. इतरांवर निर्णय मी माझ्या मिस्टरांना कधीच आजपर्यंत कुठलाच निर्णय विचारलेला नाहीये. आणि त्यांनी कधी माझ्या निर्णयामध्ये हस्तक्षेप केला नाही. आता ही ती मुलाखत घ्यायला आली मी अजून सांगितलंच नाही. जेव्हा कोणतरी त्यांना सांगितलं, "अरे मंदाताईंना आम्ही बघितलं." तेव्हा त्यांना माहीत पडतं कुठे गेलेली. कधीच नाही.